नमस्कार, मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लातूर जीपचा अध्यक्ष कोण होणार? मध्यंतरी आपण 3 नावं सांगितले होते. एक, देवणीमध्ये भगवानराव पाटील यांच्या भाऊजाई यांचं एक नाव चर्चेत आहे. दुसरं नाव मुक्ता यांच्या मिसेस यांचं नाव चर्चेत आहे. आणि तिसरं नाव गोडबर्रे यांच्या मिसेसचं नाव चर्चेत आहे. हे 3 नाव चर्चेत असताना मुक्ता हे आर्थिक सक्षम आहेत, निवडून येण्यासाठी ठीक आहे, पण त्यांना छुपा विरोध कोण करतंय हे जरी सांगत नसलं तरी निवडणुकीच्या काळात अफवा भूलतापा प्रचंड चालत असतात. आणि यामध्ये मुळात अभिमन्यू पवार यांना भीती आहे की एका बाजूला बसवराज पाटील, दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील आणि तिसऱ्या बाजूला संतोष मुक्ता, मग आपलं कसं? आणि दुसरं जे तिकडं घडलंय कासार शिर्षीकडं की बडूरचं प्रकरण, काल परवा तो वाकडे लढला आणि पडला आणि मेला परवा, तर अशा एका परिस्थितीमध्ये तर दुसऱ्या बाजूला रमेश कराड यांनी ओपन जागेवर ओबीसीचे जे उभा केले त्यांना अध्यक्ष, खरं म्हणजे ते रेड्डी समाजाचे आहेत पण ओपन जागेवर आलेले आहेत, त्याला खूप मनाचा मोठेपणा लागतो. आणि भगवानराव पाटील तळेगावकर म्हणजे संभाजीरावचा जीव हा तळेगावकरामध्ये आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं त्यांच्या नावाची जोरात चर्चा आहे. पण ज्या पद्धतीनं रामाचा राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना कैकेयीनं जो वन मागितला दशरथाला वर आणि मग त्यामुळं रामाला वनवासाला जावं लागलं, तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जण असं म्हणत आहेत की आम्हाला गद्दार म्हटले, मग त्यांनी माफी मागावी लागल. आम्हाला बी टीम म्हणले, त्यांनी माफी मागावी लागल. आम्हाला महानगरपालिकेला युती होऊ दिली नाही, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी लागल. आणि मग 3 चुका त्यांनी केल्या, मग कशासाठी भाजपचा जिल्हा अध्यक्ष करायचा? दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहे. आम्हाला काहीही नको, सगळे सभापती तुम्ही घ्या, पदाधिकारी तुम्ही घ्या, एक लॉटरी तिकीट आहे. आणि जेव्हा ही चर्चा सुरू होती की माफी मागितल्याशिवाय संभाजीरावनी अध्यक्षपद द्यायचं नाही, या संदर्भात मी खोल जायचा प्रयत्न केला. सकाळी संजय बनसोडे साहेबांना विचारला असता तुम्हाला कोण म्हटलं? म्हणलं लई चर्चा आहे, लई मेंबर म्हणाले, लातूरातले म्हणाले, उदगीरातले म्हणाले, अहमदपुरातले. अहो मी आणि बाळासाहेब कौर बोललो का? अहो तुम्ही बोलायचं नसतंय, तुम्ही हे सगळं करून घ्यायचं असतंय काय? अशा एका परिस्थितीमध्ये आता अत्यंत गुप्त पद्धतीनं हालचालींना वेग वाढलेला आहे. आणि बाबासाहेब पाटील हे एवढा अपमान सहन करून, कारण त्यांच्यावर जो टिळा आहे की ते देशमुखाचे, आशियानाचे खास जवळचे आहेत, आणि अशा एका परिस्थितीमध्ये नेमकं काय होणार हे जरी कळत नसलं तरी परंतु तिकडं निलंगा नपच्या पाणी पुरवठा सभापती हळोळे मॅडम आणि जिलानी बागवान अध्यक्ष कासार शिर्षी यांचं महायुद्ध सध्या बरंच वर्तमानपत्रात गाजत आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये जिप अध्यक्ष पाटील होणार, मुक्ता होणार का आमचे गोडबर्रे होणार, या सगळ्या चर्चा असल्या तरी ज्या पद्धतीनं महानगरपालिका ही पूर्णतः संभाजीराव पाटलामुळं आणि अभिमन्यू पवार यांच्यामुळं गेली की काही आग्रही जागा
आमचे कार्यकर्ते म्हणून दिले, काही ठिकाणी तर अर्चना पाटलाला विरोध करणारे म्हणून त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. फक्त प्रभाग 15 मध्ये मात्र जो हमखास भाजपचा प्रभाग होता त्या प्रभागात निवडून आणलं. पण आता संभाजीराव पुढे फार मोठं धर्मसंकट उभारलेलं आहे. कारण भगवानराव पाटील एक प्रामाणिक धडपडणारा आणि त्याने आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं काम केलेलं आहे. प्राण जाय पण वचन निभाय अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. तरी परंतु मध्यंतरी आमचे प्रशांत पाटील यांचा एक मुलाखत आली, त्याचबरोबर मकरंद सावे घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मल्ल्याचं का मकरंद सावे यांची एक मुलाखत आली. आम्हाला बी टीम म्हणणाऱ्याने आमचा पाठिंबा मागू नये. तसंच प्रशांत पाटलाचा विरोध आहे. पण कल क्या हो किसने जाना, काय राजकारण का सफर नहीं सुहाना, जिंदगी का सफर सुहाना है लेकिन राजकारण का नहीं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये कुठल्याही किमतीवर काही जण म्हणतात की निलंग्याचा होता कामा नये. मग गेल्या वेळेस औषधाचे आप्पा झाले, उदगीरचं झालं, मग रेणापूरला ते बिचारे गोड बोलले, ते गोड बोलले, काय त्यांना कोण त्यांना पाठिंबा देणार आहे. पण तसा जर विचार केला तर उदगीर मतदारसंघ असेल, औसा मतदारसंघ असेल, अहमदपूर मतदारसंघ असेल, लातूर ग्रामीण मतदारसंघ असेल, लातूर शहर मतदारसंघ आहे, रेड्डी समाज हे ओबीसी मध्ये जरी असले तरी ते ओपन जागेवरून निवडून आलेले आहेत. त्यामुळं जिल्हा परिषदचा अध्यक्षाची फार मोठी कसरत ही होण्याची शक्यता आहे. मग संभाजीराव काही माफी मागणार नाहीत, कारण त्यांनी गद्दार म्हणले, हो म्हणले निवडणुकीत म्हणायचं असतंय. मग त्याने बी टीम म्हणले म्हणायचं असतंय, काय त्याने युती होऊ दिली नाही. अशा अनेक 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 प्रकारे लटपटी खटपटी सुरू असताना लातूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण होणार, हे तिघही एकत्र राहणार का, यांना ठीक आहे निर्णय घेतल्यावर राहतील. पण मला असं वाटतं की यामध्ये बसवराजजी पाटील यांना हायकमांडकडे हा चेंडू द्यावा लागणार. कारण संभाजीरावच्या नेतृत्वात, मग तुम्ही जसं नेतृत्व बसवराज पाटलाकडं, पण संभाजीरावचं नेतृत्व म्हटल्यानंतर प्रचंड राग राष्ट्रवादीमध्ये आहे, लातूरच्या अनेक लोकांमध्ये आहे. महानगरपालिका हाताने गेली. प्रभाग नंबर 8 मध्ये, काय प्रभाग नंबर 13 मध्ये, प्रभाग नंबर 12 मध्ये या 2-3 ठिकाणी जर व्यवस्थित उमेदवार दिले गेले असते तर 12 जागा वाढल्या असत्या. आणि अशा एका परिस्थितीमध्ये तीच अवस्था निलेश ठक्कर यांच्या प्रभागातली झाली. त्या ठिकाणी बाहेरचा उमेदवार आणि ओपन जागेवर, म्हणजे वंडरफुल बघा, ओपन जागेवर राखीवचा उमेदवार दिला. अशा एका परिस्थितीत लोकांना राग आहे, चीड आहे आणि म्हणतात की भाजप संपवायला दुसऱ्याची, काँग्रेसची गरज नाही, राष्ट्रवादीची गरज नाही, उगं तू कर मारल्यावनी मी करतो रडल्यावनी म्हणल्याप्रमाणे शिव्या द्यायच्या, अंगावर जायचं आणि मधून मात्र कसा काँग्रेसला फायदा होईल हे करायचं. पण आता काँग्रेस सुद्धा हुशार आहे आणि काँग्रेसचे लोक सुद्धा म्हणतात असं बी आपल्याला नाही, तसं बी आपल्याला नाही, चला राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा देऊ. तर अशा एका प्रकारे रामाचा राज्याभिषेक ज्या पद्धतीनं रामाला वनवासाला जावं लागलं, तशा पद्धतीनं जीपच्या अध्यक्षाचं काय होणार, तुम्हाला काय वाटतंय हे कॉमेंटमध्ये कळवा. काळ आणि वेळ ठरवेल. पुन्हा एकदा विनंती, एक मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.